विषय आहे विधान परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीचा। या परिषदेच्या 18 जागांपैकी 6 जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडून बसले असल्यानं जागा वाटपाचा वाद आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कांदा आणि इथेनॉल प्रश्नाबाबत आज दिल्लीत अमित शहा यांच्याकडे जात असल्याचं निमित्त असलं तरी विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद त्यामागे असल्याचं बोललं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, हे सगळं जाऊन पोहोचलेलं आहे आणि महत्वाचं हेच आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे राजधानी दिल्लीमध्ये आहेत। प्रामुख्यानं कांदा प्रश्नी आज एक महत्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। भाजपकडून एक नॅरेटिव्ह खरं तर सेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की 12 जागा भाजपच्या, 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर अजूनही अडून आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि परभणी या 2 जागांवर राष्ट्रवादीची आग्रही मागणी आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे 6 जागांवर अजूनही आग्रही आहेत। काल ज्यावेळा मंत्रालयातली कॅबिनेट संपली आणि पत्रकारांशी बोलताना शिंदेंना ज्यावेळा पहिल्यांदा तो प्रश्न विचारला त्यावेळेला शिंदेची नाराजी त्या ठिकाणी दिसून आली होती। त्यानंतर त्यांनी थेट मी एनडीएचा घटक आहे आणि दिल्लीत जाऊन चर्चा करणार असं देखील म्हटलं होतं। काल रात्रीच खरं तर सगळे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत प्रसन्न सर, पण आज संध्याकाळी कदाचित किंवा रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊ शकते आणि 17 जागांचं जे गणित बिघडलेलं आहे ते गणित जुळवण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं महायुतीमध्ये होऊ शकतो। भाजपकडून काही जागा द्यायला विरोध आहे। थेट पाहायला गेलं तर पुण्याची जागा राष्ट्रवादीला द्यायला विरोध आहे। पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली आहे। बरेच इच्छुक आहेत तिन्ही पक्षामध्ये, त्यामुळे हे सगळा हा चेंडू जो आहे विधान परिषद निवडणुकीचा हा आता केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याबाबत नेमका काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। पण भाजपच्या जागा कदाचित कमी होऊ शकतात। राष्ट्रवादीला 2 किंवा 3 जागा दिल्या जाऊ शकतात आणि शिंदेंना कदाचित 5 जागा ज्या आहेत त्या दिल्या जाऊ शकतात। मात्र त्या कुठल्या जागा द्यायच्या हे देखील महत्वाचं आहे, कारण जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका नुकताच आता पार पडल्या तरी त्याच दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधले नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील हे मतदार असणार आहेत। त्यामुळं निवडून येण्याची हमी असलेल्याच ठिकाणी त्या पक्षाला उमेदवारी दिली जाईल असं देखील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार केंद्रीय नेतृत्व आज रात्रीपर्यंत उशिरा निर्णय घेऊ शकतं आणि उद्या कदाचित महायुतीतला हा सगळा जो पेच आहे हा संपुष्टात येऊ शकतो आणि उद्याच उमेदवारांची नावं देखील जाहीर केली जाऊ शकतात। संदीप, तुम्ही राज आपल्यासोबत आणखी एका बातमीवर तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे। दरम्यान पुणे विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच पाहायला मिळते। पुणे विधान परिषदेच्या जागेवर अजूनही राष्ट्रवादीचा दावा आहे। रायगड, पुणे आणि परभणीसाठी राष्ट्रवादी अजूनही आग्रही आहे। रायगडची जागा द्यायला भाजप तयार असल्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती आहे, तर पुण्याची जागा भाजपनं लढावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं घालण्यात आलं। पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांना तसं साकडंच घातलंय। पुण्यातील विधान परिषद जागेसाठी भाजप आमदारांचे राष्ट्रवादीवर दबाव तंत्र पाहायला मिळतंय। आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे। महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच भाजपनं आपल्या कोट्यातील संभावित 12 जागांसाठी तब्बल 48 इच्छुकांच्या नावांची यादी तयार केली आहे। ही यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची ते भेट घेतील आणि उमेदवारांच्या नावांवर चर्चा करतील। विधान परिषद निवडणुकांसाठी 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे, त्यामुळे एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्षातील जागा वाटप आणि दुसरीकडे आपल्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित करण्याची कसरत, अशा दोन्ही गोष्टी सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांकडे असलेलं अर्थखातं हे अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर ते मुख्यमंत्र्यांकडे गेलं। मात्र आता बराच काळ लोटून गेलेला आहे आणि या अर्थखातं मिळण्यास होत असलेल्या विलंबावरून सुनेत्रा पवार नाराज आहेत। महायुतीकडून अर्थखातं मिळण्यास विलंब होत असल्यानं ही नाराजी आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अर्थखात्यावरून महायुतीत धुसफूस सुरू होती, मात्र आता ती समोर येताना दिसते। राजगोळकर, संदीप आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। संदीप, आता सुनेत्रा पवार म्हणतायत आम्ही सावरलो आहोत, अर्थखातं पुन्हा हवं, काय होऊ पाहतंय असं वाटतं तुम्हाला?
नाही, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याची जी परंपरा आहे ती खरं तर अजित पवार यांची होती. प्रसन्न सर, गेली अनेक वर्ष अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प हा मांडलेला होता आणि ज्यावेळेला अजितदादांचं अपघाती निधन झालं त्यानंतर अर्थसंकल्प हा तोंडावर होता मार्च महिन्याचा आणि त्यामुळेच भाजपनं हे खातं आपल्याकडे घेतलं होतं. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून ते काम पाहत होते आणि राज्याचा अर्थसंकल्प फडणवीस यांनी मांडलेला होता. मात्र त्यावेळेला असा शब्द देण्यात आला होता आपल्याला की ज्यावेळेला अर्थसंकल्प पूर्ण होईल त्यानंतर पुन्हा अर्थ खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाईल, असं राष्ट्रवादीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे की भाजपनं हा शब्द दिला होता मात्र तो शब्द आता पाळला जात नाही. काल ज्यावेळेला कॅबिनेट पार पडले आणि संध्याकाळी देवगिरीवर जी बैठक झाली सगळ्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची, त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी थेट ही नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांनी नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे की भाजपनं शब्द पाळलेला नाही. पुन्हा अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच मिळावं, प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असावं अशी आग्रही मागणी नेत्यांची आहे. या संदर्भात कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ जे आहे ते घेऊ शकतं. मात्र महत्वाचं हेच आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या दोन्ही पक्षांसोबतचं सध्याचं भाजपचं नातं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री किंवा भाजप हे पुन्हा खातं देणार का सुनेत्रा पवार यांना हे बघणं महत्वाचं आहे. कारण त्या बाबतीतला अनुभव जो आहे तो सुनेत्रा पवार यांना नव्हता आणि म्हणूनच अर्थ खातं हे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलेलं होतं. त्यामुळे यापुढे जरी अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे दिलं तरी मग ते सुनेत्रा पवार या स्वतःकडे ठेवणार की दुसरे, कारण दिग्गज मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत जे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सत्तेत आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार हे स्वतःकडे मिळालं तरी ते स्वतःकडे खातं ठेवणार की दुसऱ्या मंत्र्यांच्याकडे त्याचा कार्यभार देणार हे बघणं महत्वाचं असेल. मात्र भाजपकडून हे खातं सुटतं का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.